नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। गुंडगिरीचं राजकारण आम्ही सहन करणार नाही आणि असे करणाऱ्यांना थारा देणार नाही। जाग समाजसेवी संघटनेचा नवीन वर्षाचा संकल्प। मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 401 तळीरामांवर वाहतूक पोलिसांची कारवाई, वाहन परवाने जप्त आणि ठाण्यात होत असलेल्या ओपन आर्ट फेस्टिवलसाठी 1 कोटी रुपये सहाय्य देण्याची मागणी महापालिकेनं धुडकावली। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं। गेल्या आठवड्यात आपण निवडून दिलेल्या आपल्या प्रतिनिधींनी ठाण्याच्या पालिका मुख्यालयात जो काही धुडगूस घातला त्यामुळे ठाणेकरांची पुरती नाचक्की झाली। राडेबाजांचे ठाणे ही ठाण्याची प्रतिमा महाराष्ट्रात सर्वदूर पसरली। यापुढे गुंडगिरीचं राजकारण आम्ही सहन करणार नाही आणि असं करणाऱ्यांना आम्ही थारा देणार नाही हा संकल्प येत्या वर्षात करण्यासाठी जाग समाजसेवी संघटनेनं नवा वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला पाचपाकाडी येथील कॅप्टन अरुणकुमार वैद्य यांच्या पुतळ्यापासून एक संकल्प यात्रा काढली। ठाण्यातील राजकारण्यांनी ठाण्याची बनवलेली ही प्रतिमा घडवणारे लोक आम्हीच निवडून दिले, त्यामुळे चूक आमचीही आहे ही जाणीवही आज प्रत्येक मतदाता ठाणेकरांच्या मनात आहे। येतं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे, इथून पुढे आम्ही अशी चुका करणार नाही। ही यात्रा वैद्य पुतळ्यापासून निघून ज्ञानराज सभागृहाकडून ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाला वळसा घालून कचराळी तलावाच्या कोपऱ्याजवळ सभेत विसर्जित करण्यात आली। या सभेत ज्येष्ठ ठाणेकर डॉक्टर दाऊद दळवी, मिलिंद बळाळ आणि डॉक्टर संजय मंगला गोपाळ हे उपस्थित होते। यावेळी अशा प्रकारची गुंडगर्दी आम्ही पुन्हा सहन करणार नाही हा संकल्प करण्यात आला। ठाणे महापालिकेच्या स्थायी आपल्या सभापती पदाची जी परिवहन समितीच्या सभापतीची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीच्या वेळेला जो गैरप्रकार घडला, त्या गैरप्रकाराने अनेक ठाणेकर अस्वस्थ आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळेला अशाच प्रकारचे गैरप्रकार अधिक मोठ्या प्रमाणात होईल अशी धास्ती ठाणेकर नागरिकांना वाटत आहे। तेव्हा केवळ अशी धास्ती वाटून चालणार नाही हे मानून जाग या संघटनेच्या वतीने ठाण्यातील सर्व जागरूक आणि संवेदनशील नागरिकांनी पुढाकार घेऊन ही रॅली काढायचं आज ठरवलेलं आहे आणि आम्ही आज नवीन वर्षी संकल्प करणार आहोत की 2013 पर्यंत राडेबाज TMCचं शहर म्हणून ठाण्याला ओळखलं जायचं। यापुढे अशा प्रकारचं शहर ही बदनामी आम्ही सहन करणार नाही आणि ठाण्यातल्या नगरसेवकांना आणि सर्व लोकप्रतिनिधींना लोकशाही मार्गाने त्यांनी त्यांचा कारभार करावा अशा प्रकारचा वचक आम्ही या संकल्प यात्रेच्या निमित्ताने बसवू मागतो आहोत। जे खरं तर पोलीस प्रशासनाबरोबरपेक्षाही महापालिकेचं प्रशासन जे आहे ते या बाबतीत अधिक जबाबदार आहे। महापालिकेच्या प्रशासनाने योग्य रीतीने तक्रार दाखल करायला हवी होती। अननोन लोकांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। जेव्हा पेपरमध्ये आणि प्रेसमध्ये सगळ्यांचे फोटो आलेले आहेत, स्वतः ज्यांना मारहाण झाली ते उपमहापौर सांगतायत की मला मारहाण झालीच नाहीये, तेव्हा इथल्या प्रशासन, लोकप्रतिनिधी, पोलीस यंत्रणा आणि या राजकारण्यांची सगळ्यांची मिलीभगत त्याच्यामध्ये दिसते। म्हणजे जणू काही कार्यकर्ते त्या उपमहापौरांचा शर्ट बघायला त्यांच्या जवळ कॉलर पकडायला गेले होते का असा नागरिकांना प्रश्न निर्माण होतोय। तेव्हा ही जी बनवेगिरी चालू आहे ती बनवेगिरी थांबवण्यासाठी ही संकल्प यात्रा आहे। मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 401 तळीरामांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून त्यांचे वाहन परवाने जप्त केले, तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी 2000 रुपये अनामत रक्कमही वसूल केली आहे। वाहतूक पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या तळीरामांना 31चं सेलिब्रेशन चांगलंच महागात पडलं असून परवाने परत मिळवण्यासाठी नव्या वर्षात त्यांना आता कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे।
नव्या वर्षाचं स्वागत आणि मद्यपान हे समीकरण आता रूढ झालं आहे. त्यामुळे 31 डिसेंबरला ठिकठिकाणी सर्रास दारूच्या पार्ट्या जोडतानाचं चित्र दिसतं, तर दुसरीकडे दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे अपघातांची संख्याही वाढत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे 31 डिसेंबरच्या 2 दिवसांपूर्वीच ठाणे वाहतूक पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. ज्या ठिकाणी बार आणि क्लबची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी खास करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 350 पोलिसांचा ताफा प्रत्येक छोट्या मोठ्या रस्त्यावर तैनात ठेवण्यात आला होता. 8 तपासणी नाक्यांवर वाहनांची आणि वाहन चालकांची तपासणी केली जात होती. ही मोहीम 1 जानेवारी 2014च्या सकाळी 6 वाजेपर्यंत सुरूच होती. या दरम्यान 401 तळीरामांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. काळाघोडाच्या धर्तीवर ठाण्यात होत असलेल्या उपवन आर्ट फेस्टिवलसाठी 1 कोटी रुपये सहाय्य देण्याची मागणी महापालिकेने धुडकावून लावली आहे. LBTमुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना एका फेस्टिवलसाठी 1 कोटी रुपये देणे महापालिकेला परवडणार नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं समजतं. आमदार प्रताप सरनाईक यांनी 1 कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. ठाण्यात 10 ते 12 जानेवारी दरम्यान प्रथमच निसर्गरम्य अशा उपवन तलाव परिसरामध्ये उपवन आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक दिग्गज कलाकार एकत्र येऊन आपली कला सादर करणार असल्यानं ठाणेकरांना ही फार मोठी सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे. या व्यावसायिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. फेस्टिवलमधून शहराची प्रतिमा उंचावणार असून महापालिकेने यामध्ये सक्रिय सहभाग देण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. उपवन तलावाच्या आजूबाजूचा परिसर साफ करणे, कार्यक्रमाची माहिती पालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणे, रस्त्यावरील दुभाजक लाईटचे पोल दुरुस्त करून रंगरंगोटी करणे, फेस्टिवलमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था करणे, परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करणं, तात्पुरत्या स्वरूपात पार्किंगची व्यवस्था करणं अशी अनेक कामं या फेस्टिवलसाठी पालिकेला करावी लागणार आहेत. हा फेस्टिवल व्यावसायिक असल्यानं सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे 100 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. फेस्टिवलसाठी महापालिकेनं मदत नाकारली असली तरी तलावाच्या 1.5 एकर जागेवर अंदाजे 21 ते 22 लाख रुपये खर्च करून हिरवळ तयार करण्यात येत असल्यानं उद्यान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. रक्तदान ग्रुपच्या वतीनं 31 निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरात मंगळवारी मध्यरात्री 345 जणांनी रक्तदान केलं. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला 19 वर्ष पूर्ण झाली. यावेळी 25 पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणाऱ्या सुरेश रेवणकर, संभाजी सावंत, रुपेश होणवार यांना रक्तकर्ण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, शहर प्रमुख हेमंत पवार, रक्तानंद ग्रुपचे सरचिटणीस नारायण पाटील, कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक कल्याण धुमाळ, सुनील वायले, नगरसेविका समिधा बसरे, शांताराम पवार, नगरसेवक नरेश मणेरा, सुधीर कोकाटे, उमेश पाटील, अश्विनी जगताप, विशाखा खताळ, विलास दिघे, केदार दिघे आदी यावेळी उपस्थित होते. बासरी हे वाद्य तसं मधुरच अशाच या वाद्याच्या 3 उस्ताद मान्यवरांच्या साथीनं ठाण्यात 7वा बासरी महोत्सव होत आहे. हा महोत्सव ठाण्यातील घाणेकर नाट्यगृहात होत असून सध्या या महोत्सवाची तयारी अबालवृद्धांची सुरू आहे. 3 पिढ्यांमधील महारथी या महोत्सवात आपल्या कलेचं प्रदर्शन करणार आहेत. यामध्ये पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार वर्मा, त्रिलोक गुट्टू आणि आयोजक विवेक सोनार हे आपल्या शेकडो कलाकारांसह विविध राग हे श्रोत्यांसमोर सादर करणार आहेत. 4 जानेवारी ते 5 जानेवारीपर्यंत शिवसमर्थ विद्यालयात 7वा बासरी महोत्सव फ्लूट सिम्फनी होत आहे. या महोत्सवात 8 वर्षांपासून 85 वयापर्यंतचे कलाकार आपली कला सादर करणार असून या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या बासरी महोत्सवात बासरीसोबत कीबोर्ड, सॅक्सोफोन, डिजेंबे आणि इतर वादक आपल्या वाद्यांसोबत सहभागी होऊन या महोत्सवाची शान वाढवणार आहेत. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या नववर्षामध्ये आम्ही 7वा बासरी उत्सव आपल्या सर्व रसिकांसाठी घेऊन येतोय. 4 आणि 5 जानेवारी रोजी समर्थ सेवक मंडळाचं जे पटांगण आहे गडकरी रंगायतन समोर ठाणे येथे, आणि सर्व रसिकांसाठी अनोख्या स्वरांचा नजराणा आम्ही घेऊन येतो आहे. या बासरी उत्सवासाठी आम्ही वेगवेगळ्या आमच्या रचना आम्ही तयार केल्या आहेत. वेगवेगळ्या रागांवर आधारित आहे. काही रचना आमच्या गुरुजींच्या आहेत, काही स्वतः माझ्या आहेत, आणि मी
माझे गुरुबंधू, माझे शिष्य परिवार आणि अशा माझ्या शिष्यांचे शिष्य असे 3 पिढ्यांमधले आणि स्वतः आमचे गुरुजी म्हणजे या बासरी उत्सवामध्ये यंदा 4 पिढ्या सहभागी होणार आहेत आणि स्वतः आमचे गुरुजी पंडित हरिप्रसादजी चौरसिया, मी, आमचे गुरुबंधू आणि आमचे शिष्यवर्ग आणि त्यांच्याही काही पुढची जी जनरेशन तयार झाली त्यातले काही मोजके 5-7 लोक तिथे आहेत, ते पण सहभागी होत आहेत. आणि त्यानंतर पंडित शिवकुमारजी शर्मा, दुसऱ्या दिवशी त्रिलोक गुरुजी, रविचारी, त्यानंतर गाना सरस्वती किशोरी आमोणकर यांना आम्ही पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्काराने सन्मानित करणार आहोत आणि कार्यक्रमाची सांगता, समारोहाची सांगता पंडित हरिप्रसादजी चौरसिया यांच्या बासरी वादनाने होणार आहे. ठाणेकरांना काय आव्हान करा? ठाणेकरांना काय आव्हान करा? ठाणेकरांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या किंवा जे सगळे रसिक आहेत त्यांना आवाहन आहे की हा अनोखा कार्यक्रम नववर्षाच्या सुरुवातीला आम्ही तुमच्यासाठी सादर करतोय, तर जास्तीत जास्त रसिकाने येऊन हा कार्यक्रम बघावा, त्याचा अनुभव घ्यावा आणि तुम्हाला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण 4 आणि 5 जानेवारी रोजी आपण सर्वांनी कार्यक्रमाला जरूर या. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा. आमचा पत्ता आय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606. अधिक संपर्कासाठी 9320277007 किंवा 8652. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.